पाटील, काल मराठा उपसमितीची बैठक झाली. शिंदे समितीचे कामकाज केल्यापासून राज्यात 48 लाख कुणबी नोंदी आढळल्या आहेत. 12 लाख प्रमाणपत्र वाटल्याची माहिती मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे. मला काय तफावतच कळत नाहीये. काय म्हणतेत काय, आम्हाला प्रोसिडिंग दिलंय 58 लाख. मला तरी असं वाटतं की हे मिसगाईड करतात मंत्रिमंडळाच्या उपसमितीला अधिकारी वर्ग सगळा. हे सत्य आहे. कारण ज्यावेळेस शिंदे साहेबांची समिती नियुक्त केली गेली आणि त्यांनी ज्यावेळेस त्या काळात नोंदी शोधल्या त्यावेळेस 58 लाख नोंदी शोधल्या गेलेल्या आहेत. आणि आता हे काय म्हणतात की मग आता हे आकडा कोणचा आहे, परत कन्फ्युजन आहे. मग ते आकडा कोणचा आहे आता येऊ की आता नवीन ज्यावेळेस शिंदे समितीला मुदतवाढ दिली तेव्हापासून शोधलेल्या आहेत का मग या मग असू शकतात. 2,88,000 काय म्हणतात 48 लाख एकूण 48 लाख सापडले. 48,000 आणि 48 लाख कुणबी नोंदी आढळल्या. त्यापैकी 12 लाख प्रमाणपत्र वाटल्याची माहिती विखे पाटलांनी दिली आहे. नाही. आता काय माहिती बरं का, 48 लाख ते सापडले म्हणतात नोंदी शिंदे समिती. या शिंदे समितीनं त्यावेळेसचं सरकारनं दिलेलं प्रोसिडिंग आहे 58 लाखाचं. 58 लाख. मग आता याच्यात काय कन्फ्युजन व्हायला लागलंय. हे सत्यच 58 लाखच नोंदी आहेत, 48 लाख नाही. हे मी त्यावेळेस त्यांना ठासून विचारलं होतं. मला खोटा एकही शब्द सांगू नका म्हणलं. तुम्ही 1 लाख जरी नोंदी निघाल्या असल्या तरी 1च लाख निघाले एवढंच माना. उगाच तुम्ही 54 लाख निघल्या म्हणू नका. त्यावेळेस ते 54 लाख म्हणायचे. 1च लाख निघल्या म्हणा. तुम्ही खोटं सांगू नका. मला खरं सांगा नोंदी किती निघाल्या. माझ्या समाजाला मान्य आहे. तुम्ही जर म्हणले 1 लाख निघाल्या 1 लाख मान्य. तुम्ही म्हणले 54 लाख निघाल्या 54 लाख मान्य. पण तुम्ही फक्त खरं सांगा. तर त्यांनी त्यावेळेस प्रोसिडिंग आम्हाला दिलं तर 54 लाख नोंदी सापडलेल्या नाहीत, नोंदी 57 लाख सापडलेल्या असं त्यांनी प्रोसिडिंग दिलं. 57 लाख सापडलेले. आणि आता आकडा काय येतोय 48 लाख. म्हणजे याचा अर्थ असा होतो मंत्रिमंडळाच्या उपसमितीला विखे पाटील साहेबाला आणि मंत्रिमंडळात त्यांचे जेवढे सदस्य आहेत मंत्री म्हणून त्यांना खालचे अधिकारी कन्फ्यूज करायला लागले. म्हणजे छत्रपती संभाजीनगर विभागात एकूण 50,958 कुणबी प्रमाणपत्र वाटप झाले आहे. तर बीड जिल्ह्यात 34,692 कुणबी प्रमाणपत्र वाटप झाले. त्याबद्दल काय वाटतं? नाही. आता काही अधिकारी कामं करतात, त्यांची स्तुतीच करावं लागणार आहे, त्यांची पाठ थोपटावीच लागणार. काही अधिकारी कुणबी नोंद सापडली की तातडीने त्याला कुणबी प्रमाणपत्र देऊन व्हॅलिडच्या पण देतात. तसं काही जिल्ह्यात असं होतं की नोंद सापडली उदाहरणार्थ जन्ममृत्यूच्या दाखल्या किंवा अनेक कुठल्या वेगळ्या विषयात तर काही अधिकारी जाणून बुजून म्हणणार याला महसुली पुरावा आहे. महसुली पुराव्यामध्ये जर सापडल्या तर मुद्दाम सांगणार तुमची वंशावळ जुळत नाही, तुम्ही त्याला ग्रामपंचायतचं काहीतरी द्या. म्हणजे जाणून बुजून काही जिल्ह्यामध्ये दिल्या जात नाही. याला सर्वस्वी जबाबदार अधिकारी आहे. सरकार त्यांच्यावरती कंट्रोल ठेवायला तयार नाही आहे. मंत्रिमंडळाच्या उपसमितीनं विखे साहेबांनी आणि सगळ्या मंत्र्यांनी कंट्रोल ठेवलं पाहिजे अधिकाऱ्यांवरती. विशेष करून देवेंद्र फडणवीस साहेबांनी कंट्रोल ठेवलं पाहिजे. नोंदी जर कशातही निघू दे, नोंद निघाली याचा अर्थ तो कुणबी आहे. आता काहीकडे पूर्वी राहणंच नव्हते पण तो शेती कसत होता लोकांच्या तिथं, म्हणून त्याच्या जन्ममृत्यूच्या दाखल्यावरती शाळेच्या दाखल्यावरती कुणबी लिहिलं. त्याचा काय दोष आहे? त्याला जमीन तुम्ही आता त्याला पुरावा मागताय आणि त्या काळचा आणि दिले बी तर यांना मान्य नाही आहे. आता काय अधिकारी काय करतात ही मुद्दा मीडियासाठी, सरकारसाठी आणि मराठ्यांसाठी खूप महत्त्वाचा आहे. काही अधिकारी तर त्याच्या चुलत्याचं जर निघाला असलं तर पुतण्याला प्रमाणपत्र द्यायला आत्ताची पोझिशन. आता ह्या 1.5-2 महिन्यात अशी प्रयोग राबवा सुरू केला अधिकाऱ्यांनी. त्याच्या चुलत्याचं निघालं पुतण्याला देत नाही. काय कारण आहेत? याच्यावरती कंट्रोल ठेवणं देवेंद्र फडणवीस साहेबांनी खूप गरजेचं आहे आणि मंत्रिमंडळाच्या उपसमितीनं विखे साहेबांनी सुद्धा ठेवणं खूप गरजेचं आहे. पाटील, मुंबई आंदोलनातील 8 पैकी 7 गुन्हे मागे घेण्यात आले आहे. मराठा आरक्षण आंदोलनातील 161 गुन्ह्यापैकी 71 गुन्हे मागे घेणे प्रलंबित आहे. 71 गुन्हे मागे घेणे प्रलंबित आहे. 8 गुन्ह्यापैकी मुंबईच्या त्यांनी 7 मागे घेतले. एक तेव बी घ्यायलाच पाहिजे होता. कशाला ठेवलाय तेव तरी. त्याबद्दल तर कौतुकच आहे त्यांचं की चला 7 का व्हायना त्यांनी मागं घेतले. आणि महाराष्ट्रात जे गुन्हे दाखल झाले ते पण सरकारनं दिलेल्या शब्दाप्रमाणे मागं घ्यायला पाहिजे. सगळेच गुन्हे एक पण ठेवायला नाही पाहिजे. जसे 7 घेतले ते 8वाही घ्यावा
आणि राज्यभरात जे गुन्हे दाखल झाले ते सुद्धा सगळे मागे घ्यावेत. कारण हा मराठा समाज कधीच BJPच्या बाजूनं वळणारा नाही. आज तो BJPच्या बाजूनं त्यांना सत्तेवरती मराठ्यांनी बसवले. त्या मराठ्यांच्या लेकरांनी आंदोलनं केले आणि आंदोलनाच्या माध्यमातून गुन्हे त्यांच्यावरती दाखल झाले. ते काय कुख्यात गुंड नाही आहेत किंवा ते काय दहशतवादी नाही आहेत. आपल्या राज्यात आपल्याला न्याय मिळावा, आपल्या लेकराबाळांचं कल्याण व्हावं, समाजाचे लेकरं पुढं जावेत म्हणून समाजाने पुकारलेलं ते लोकशाही मार्गानं आंदोलन आहे. मग त्याच्यात जर त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले तर ज्या सरकारला मराठ्यांनीच सत्तेवरती बसवले तर त्या सरकारनं मराठ्यांचे सगळेच राज्यातले गुन्हे मागं घेणं गरजेचं आहे. कारण मराठ्यांची नाराजी ही भाजप सरकारने कधीच अंगावर घेऊ नये, ही चूक त्यांनी करू नये अशी आमची त्यांच्याकडं मागणी आहे. एकदा जर मराठा समाज नाराज होऊन दुरावला ना तर पहिल्यासारखं पुन्हा तुमचं म्हणजे ते वाळवंटासारखे दिवस तुमच्यावरती मराठी 100% आणू शकते. आता तुम्ही 8 पैकी 7 मागं घेतले, त्याबद्दल तुमचं अभिनंदन आहे, चांगलंच केलं. पण राहिलेसुद्धा मागं घ्या, आणखीन तुमचा मराठा समाज अभिनंदन करेल.